12वी झाली आणि आता पुढे काय? असा जर प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल, तर आजचा भाग खास तुमच्यासाठी. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना हे वाटत असतं, की माझ्यात काहीतरी कमी आहे. हं. मी खेडेगावात राहिलेलो आहे हो. आणि शहरामधले जे विद्यार्थी असतात त्यांना जास्त माहिती असतं, जास्त हं, नॉलेज असतं. अजून एक खूप चांगला मित्र आहे माझा. हं, तर त्याला आणि मला सेम पर्सेंटेज हं, म्हणजे 49.6% मला 10वी ला होते. हं, त्यालाही तेवढेच होते. हं, तो एक डॉक्टर आहे चांगला. हं, त्याचं नाशिकमध्ये एक चांगलं मोठं हॉस्पिटल आहे हं. आणि मी आज 12वी झाली आणि आता काय? हा प्रश्न जर तुम्हालाही पडला असेल, तर आजचा भाग तुमच्यासाठी. आपल्यासोबत आहेत सी तज्ञ भूषण पागिरे सर. चला तर बद्दल आणि त्यांच्या प्रवासाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तर सगळ्यात आधी तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या पॉडकास्टला आलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. सर तुमचं लहानपण अ, कसं होतं? म्हणजे तुमचं गाव वगैरे, तुमच्या लहानपणाच्या काही आठवणी आम्हाला सांगाल? नक्कीच. माझं लहानपण मामाच्या घरी मी लहानचा मोठा झालो. हं, म्हणजे शिक्षण असेल, अगदी अ, 1ली ते ग्रॅज्युएशन पर्यंत. हं. माझं शिक्षण मामांकडेच झालं. ओके. जडण-घडण पूर्ण जी काही असेल हां. ती मामांकडेच झाली. हं. करंजकर गल्लीमध्ये बगुर्ला मामा आहेत माझे. ओके. तर तिथेच मी होतो हां, शिक्षणासाठी. हां. त्यानंतर मी पुढचं शिक्षणासाठी नाशिकमध्ये आलो. ग्रॅज्युएशन पर्यंत ग्रॅज्युएशन मामाकडे होते. ग्रॅज्युएशन नंतर मी एम-कॉम आणि सी-एम-ए करण्यासाठी नाशिकमध्ये आलो. अच्छा. मग सी ह्या कोर्सबद्दल तुम्हाला कशी माहिती मिळाली? सी-एम-ए बद्दल सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही कॉलेजला होतो, हं, म्हणजे एफ-वाय, बी-कॉम असेल, तिथे एक डेफिनेशन्स होत्या काही कॉस्टिंगच्या. हं, तर तिथे आय-सी-डब्ल्यूचा उल्लेख होता. हं. मग शिक्षकांनी आम्हाला आय-सी-डब्ल्यू बद्दल माहिती दिली, की आय-सी-डब्ल्यू काय असतं नेमकं? हो. एक क्युरिओसिटी होती, की आय-सी-डब्ल्यू हे म्हणजे आता जनरली आपण जी व्याख्या वाचतो, की हां. लेखकांच्या व्याख्या असतात. हो, हो. आता इथे आय-सी-डब्ल्यू नावाचा उल्लेख होता. त्याच्यामुळे आम्हाला थोडीशी क्युरिओसिटी होती, की नक्की काय आहे? हां. तर तिथून ॲक्चुअली शोधाची सुरुवात झाली. मग आम्ही विचारलं, की नक्की काय असतं हे? मग आम्हाला माहिती मिळाली शिक्षकांकडून. हं. नंतर तो कोर्स चांगला आहे, त्याच्यानंतर चांगली ग्रो करता येईल आपल्याला, करिअरमध्ये पुढे जाता येईल. बरं. या सगळ्या गोष्टी उलगडत गेल्या. हं. मग नंतर आम्ही त्याच्याकडे वळालो. मग आत्ता तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात, ज्या कंपनीमध्ये कामाला आहात, तर तिथे काय चॅलेंजेस वगैरे असतात या फील्डला तुम्हाला? चॅलेंजेस तसं बघितलं तर सी-एम-एची जी काही प्रोफाईल असतं, ते प्रोफाईल चॅलेंजिंग असतं कारण डेटा तुम्हाला डिसिजन मेकिंगसाठी द्यायचा असतो. बिझनेस रन होण्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टी गरजेच्या असतात, त्या हं. प्रॉपर तुम्ही होताय की नाही म्हणजे कंट्रोलिंग ज्याला म्हणतो आपण. बरं. ते कंट्रोल ठेवणं हे सी-एम-एचं काम असतं. आय ओपनिंगचा रोल असतो हं, किंवा अ, जिथं काही एखाद्या ठिकाणी एक्सपेन्सेस वरती जात असतील हं. किंवा बजेटच्या अगेन्स्ट समजा आपलं बजेट असेल 1,00,000चं आणि त्याचे खर्च जास्त होतो होतात. 2,00,000. हो. तो का होतोय? हं, किंवा तो जर होतानाच होऊ नये, हं, 1,00,000ला एक्सीड होऊ नये. हं. इथं त्याच लेव्हलला ते कट करण्याचं जे काही रोल असतो, जबाबदारी. जबाबदारी असते, तर हं, ती हं. सी-एम-एची असते. मग आत्ता समजा कुणाला करायचंय, तर त्याच्यामध्ये काय क्वालिटीज असायला पाहिजे? कुठला सब्जेक्ट त्याला आवडत असायला पाहिजे, असं काही वाटतं का तुम्हाला? असं काय सांगाल त्याबद्दल? सी-एम-ए हे ॲक्चुअली फील्ड मोस्ट सुटेबल आहे ती कॉमर्स स्टुडंटसाठी आहे. स्टुडंट्ससाठी. हां. पण ते लिमिटेड नाही आहे तसं. त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही फील्डचं जरी असेल, तरी ते एम-ए करता येतं. पण कॉमर्सच्या स्टुडंटला थोडं सोपं जातं. हं, हं, त्याचं कारण असं आहे, की अकाउंटिंग असतं, त्यानंतर टॅक्सेशन असतं. हं, याचा सगळा बेस कॉमर्सच्या स्टुडंटला असतो. त्याच्यामुळे ते पुढे त्यांना कन्सेप्ट ज्या समजून घेण्यासाठी जी गरज असते, हं. ती पटकन कन्सेप्ट लक्षात येते आणि कळतं. पासिंगला हेल्प होते. त्याच्यामध्ये जे मॅथ्स असतं, ते त्याचा टफनेस कसा असतो? मॅथ्सचा टफनेस बऱ्यापैकी मॉडरेट म्हणता येईल त्याला. हं, म्हणजे खूप हाय नाहीये, लो नाही. हं, हं, मॉडरेट असतो. इंजिनिअरिंगला जे काही मॅथ्स असतं, हं, बऱ्यापैकी मॅथ्स
फाउंडेशन लेव्हलला पण असतं आणि पुढच्या ज्या स्टेजेस आहेत, त्या स्टेजेसमध्ये पण काही सब्जेक्ट्समध्ये मॅथ्सचा रेफरन्स असतो. म्हणजे समजा सी-एचं मॅथ्स किंवा अ, सी-एम-एचं मॅथ्स याच्यामध्ये किती फरक आहे? सी-एमध्ये जास्त मॅथ्स नाहीये. सी-एच्या सिलेबसमध्ये जर बघितलं तुम्ही टॅक्सेशन वरती जास्त हे असं भर असतो हां, किंवा अकाउंटिंगवरती जास्त भर असतो. हां. तर सी-एमएच्या सिलेबसमध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी बघाव्या लागतात. अच्छा. म्हणजे मॅथ्स पण असतं. ते अ, एस-पी, ओ-सी हे इकडं पण असतात का सब्जेक्ट हे वेगळे ते ॲक्चुअली कॉलेजमध्ये जे सब्जेक्ट असतात? असतात, तर हां, ते खूपच असं बेसिक नॉलेज असतं. ते बरोबर. कॉलेजच्या सब्जेक्ट्समध्ये बेसिक नॉलेज असतं. हां, तर सी-एम-एला ते तुम्हाला एकदम ब्रॉडर लेव्हलला बघावं लागतं. एकदम म्हणजे वायडर म्हणू शकतो. वायडर लेव्हलला तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागतो. ओके. छोट्या-छोट्या गोष्टींचा म्हणजे अक्षरशः जर आपण कॅपिटल मार्केटचा स्टडी जर म्हटलो, हां, तर सेन्सेक्स कसा कॅल्क्युलेट होतो? हं, कॅल्क्युलेशन कसे असतं? हं. ते कॅल्क्युलेशन हे त्या सी-एम-एच्या सिलेबसमध्ये कॅल्क्युलेशन पण दिलेलं आहे, की तो कसा कॅल्क्युलेट होतो. आपण जनरली मार्केटमध्ये बरेच ब्रोकर्स असतील किंवा जे स्टॉक मार्केटमध्ये ज्याला आपण जायंट म्हणतो हं. प्लेयर्स. त्यांना जे नॉलेज गरजेचं असतं, ते नॉलेज सुद्धा सीएमएच्या सिलेबसमध्ये तुम्हाला तिथेच कव्हर होतं. हा कोर्स किती वर्षाचा? हा कोर्स ॲक्चुअली 3.5 वर्षामध्ये होतो कंप्लीट. हं, हं. 12वी नंतर 3.5 वर्षाचा साधारण असतो. हे असतं हां. आणि जर बी-कॉम नंतर असेल, ग्रॅज्युएशन नंतर तर 2.5 वर्षामध्ये कंप्लीट होतं. आणि तुम्हाला आर्टिकलशिप पण करावं लागते. हं. इंडस्ट्रीमध्ये ॲज अ ट्रेनी म्हणून अच्छा. तुम्हाला काम करावं लागतं सुरुवातीला. किती दिवस, किती महिने? मिनिमम 15 महिने त्याला करावं लागतं. हां. सॉरी फायनलचे जे पेपर्स असतात, हं. ते फाउंडेशनच्या पेपरसाठी 15 महिने कंपल्सरी आणि डिग्री घेण्यासाठी तुम्हाला 3.5 वर्ष कंप्लीट करावं लागतं. म्हणजे डिग्री सर्टिफिकेट जर मिळवायचं हो, असेल, हो. तर 3.5 वर्षाची हे असते मॅन्डेटरी. आता हा कोर्स केल्यानंतर कोणत्या-कोणत्या ठिकाणी किंवा काय करू शकतो? समजा एखाद्या मुलाने हा कोर्स केला, तर त्याला कुठे-कुठे अपॉर्च्युनिटी असतात? अपॉर्च्युनिटी तशा भरपूर रोलमध्ये असते. हं, एकतर ब्रॉड कॅटेगरी जर आपण घ्यायचं ठरलं, तर एक कॉस्टिंग असेल. हं, कॉस्टिंगमध्ये प्रोडक्ट कॉस्टिंग, मार्जिनल कॉस्टिंगचं जिथं हे असतं, की हं, मेक ऑर बाय डिसिजन असतं. बऱ्याचदा आपण पर्चेस डिपार्टमेंटमध्ये जर बघितलं, हं. तर एखादा प्रॉडक्ट इन हाऊस बनवायचा, म्हणजे कंपनीमध्ये बनवायचा की बाहेरून बनवून घ्यायचा. हे जे डिसिजन मेकिंग असतं. हां. तर याच्यामध्ये जे डेटा आपण करतो, त्याचे एनालिसिस असतात. ते हं, एनालिसिस ॲक्चुअली कॉस्ट अकाउंटंट करत असतो, सी करत असतो. हं, त्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग असेल, बजेटिंग करत असतो आपण. हं, तर बजेटिंग पुढच्या वर्षाचं, पुढच्या 5 वर्षाचं जे काही आपला ब्लूप्रिंट बिझनेसची जी असेल, हं. तर ती अ, कशी असली पाहिजे किंवा त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. ओके. तर तो एक रोल असतो. हां. त्यानंतर बिझनेस एनालिसिस असतं, की बिझनेस कसा ग्रो करायचा. ग्रो होतोय. त्याची हे काय म्हणजे आपण ज्या डिसायडेड जे काही पाथ असेल समजा, हं, की 5 वर्षाचा प्लॅन असेल. फर्स्ट इयरला 1000 करोड असेल, हं. तर मला 5 वर्षानंतर 5,000 कोटीला पोहोचायचं असं ज्यावेळेस टार्गेट असतं. गोल असेल, हो. तर त्या दिशेने जाताना जे काही स्टेप्स आहेत, हं, त्या स्टेप्स प्रॉपर आपण कंप्लीट होताय का? म्हणजे टाईम टू टाईम ते अचीव्ह होतंय का? हं. याचं जे मेजरमेंट आहे, तो एक सी-एम-एचा खूप मोठा रोल आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर टॅक्सेशनमध्ये बऱ्यापैकी मोठा रोल सी-एम-एचा असतो. हं, त्यानंतर अकाउंटिंग असतं. हं, अकाउंटिंग फील्डमध्ये पण सी-एम-एचा चांगला रोल असतो. हं. सप्लाय चेन मॅनेजमेंट असेल. सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये पण अ, अ, जेव्हा बॅकवर्ड किंवा फॉरवर्ड इंटिग्रेशनचं डिसिजन मेकिंग असतं. अशा प्रकारचे डिसिजन जे असतात ते सी-एम-ए. सी-एम-ए बऱ्यापैकी त्याच्यामध्ये मोठा रोल असतो या डिसिजन मेकिंगमध्ये. जर एखादा छोटासा काहीतरी स्टार्टअप वगैरे सुरू करायचा असेल, कंपनीचा म्हणा किंवा कुठलाही, तर त्याच्यासाठी पण सी-एम-एचा रोल आहे का? नक्कीच. ज्यावेळेस तुम्हाला बिझनेस कसा रन झाला पाहिजे, म्हणजे त्याचं तुम्हाला कॉस्टिंग ज्यावेळेस करावं लागतं. ते कॉस्टिंग करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे हं, किंवा कॉस्ट कशी काढायची? हं, एखादा असेल तो मार्केटमध्ये विकायचा कितीला? तर हा कितीला विकला गेला पाहिजे हे जे स्किल आहे
हे स्किल सी-एम-एच्या सिलेबसमध्ये डेव्हलप होतं हं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याची आयडिया येते. आयडिया येते हं. आणि तुम्हाला बिझनेस तुमचा रन होण्यासाठी किंवा तो ग्रो करण्यासाठी त्याचं हेल्प होते. हो. त्यानंतर दुसरा फायनान्शियल ज्यावेळेस आपल्याला प्रोजेक्ट वगैरे समजा काही एखादा बँकेत सबमिट करायचा असेल. हं. ते प्रोजेक्ट बनवण्यासाठी प्रोजेक्टची व्हायबिलिटी ज्यावेळेस आपण अॅनलाईज करतो, की हं. प्रोजेक्ट एखादा किती त्याची फायनान्सिंग करताना बँक बघत असते, किती हा प्रॉफिट कमवणार आहे. बरं. ते प्रॉफिटची जी कॅल्क्युलेशन आहे, त्याचं प्रॉपर बॅकअप ठेवणं किंवा त्याचा कन्विन्स करणं, हो. हे जे कॅल्क्युलेशन आहे, हे सी-एम-एला चांगल्या प्रकारे स्किल असतात. त्याच्यामुळे तुम्हाला प्रोजेक्ट अप्रूव्ह करून घेण्यामध्ये पण सी-एम-एचा चांगला रोल असतो. हं. तर आत्ता 12वी झाल्यानंतर घरचे पण आणि मुलं पण फक्त डॉक्टर, इंजिनियर, वकील, त्यात सीए पण आहे. इकडे जास्त कल असतो त्यांचा. हं, त्यांना ह्या अशा ज्या आपण सीएमए बद्दल बोलतोय किंवा सीएमए किंवा ह्या अशा प्रकारचे जे इतर कोर्सेस आहेत, त्याबद्दल जास्त माहिती नाहीये. हं. मग त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे, की ज्यावेळेस आपण सुरुवातीचा काळ बघितला, हां. सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे 1950 टू 70 हा जो पिरियड बघितला, ह्या पिरियडमध्ये आय-सी-डब्ल्यू नावाने ओळखलं जायचं. हं. म्हणजे कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट हं. ही जी हे होतं. तर जो काही इन्फॉर्मेशन कॉस्ट अकाउंटंटकडे होती, हं. आय-सी-डब्ल्यूकडे होती, हं. तर ती सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे 1950 टू 70 हा जो पिरियड बघितला, ह्या पिरियडमध्ये आय-सी-डब्ल्यू नावाने ओळखलं जायचं. हं. म्हणजे कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट हं. ही जी हे होतं. तर जो काही इन्फॉर्मेशन कॉस्ट अकाउंटंटकडे होती, हं. आय-सी-डब्ल्यूकडे होती, हं. तर ती इन्फॉर्मेशन खूप कॉन्फिडेन्शियल होती. हं. म्हणजे त्याचं ऑडिट व्हायचं. हो. गव्हर्नमेंटकडून राईट्स होते, की याच्यावरती मॉनिटरिंग ठेवायचं. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ज्या ठिकाणी होते म्हणजे आपण एखादा डॅमचं कन्स्ट्रक्शन असेल हं. किंवा रोडचं हायवेचं कन्स्ट्रक्शन असेल, हं. तर त्या डॅमसाठी लागणारी जी कॉस्ट आहे, हां. हं. ती कॉस्ट प्रॉपर आहे की नाही? हो. त्याचं जे ऑडिट आहे, हं. ते ऑडिट करण्यासाठी अ, तिथे कॉस्ट अकाउंटंटकडे तो इन्फॉर्मेशन असायची. हं. तर तिथे किती खर्च होतोय? किंवा हो. त्या डॅमला लागणारी जी कॉस्ट आहे ती बरोबर आहे का? ॲक्युरेट तिथे खर्च होतोय का? बरं. दुसरं आपण एक्झाम्पल घेतलं तर आपण शुगर इंडस्ट्रीचं घेऊ शकतो. हं. शुगर इंडस्ट्री बऱ्याचशा कोऑपरेटिव्ह सेक्टरच्याच असतात. हं. तर तिथे लागणारी जी कॉस्ट आहे, तिथून येणारा जो नफा आहे, हं. तो बरोबर आहे की नाही? हं. हे सगळं जे लक्ष मॉनिटरिंग आहे, ठेवणं. हो. हे आय-सी-डब्ल्यूकडे होतं. त्यामुळे तिथे ते अक्षरशः घराच्या बोर्डवरती आय-सी-डब्ल्यूचा उल्लेख करायचा नाही, की जेणेकरून लोकांना माहिती होणार नाही. हं. इथे हा माणूस राहतो. हं. म्हणजे अप्रोच होऊ शकतं. काही अफरातफर होऊ शकते डेटामध्ये किंवा हो. जे ऑडिट करतोय आपण, त्या ऑडिटमध्ये कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन झाली पाहिजे. मग या उल्लेखाने ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हेतूने हं. आय-सी-डब्ल्यूचा जास्त त्यावेळेस उल्लेख नाही केला. उल्लेख नव्हता आणि जे लोकं होते, हां. त्यांनी कधी उल्लेख नाही केला, बरोबर. की मी आय-सी-डब्ल्यू आहे. हं. हं. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला एकदम सीनियर लोकं पण भेटतात. हं. तर सीनियर लोकं पण आय-सी-डब्ल्यू असतात, पण आपल्याला माहिती नसतं. माहिती. बरं. म्हणजे जो आय-सी-डब्ल्यू जो कोर्स आहे, तोच हा सीएमए कोर्स आहे. हो. फक्त नाव बदलून हां, ओके. 2011 मध्ये पार्लमेंटमध्ये ॲक्टमध्ये अमेंडमेंट झाली. हां. त्या अमेंडमेंटनुसार कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंटचं कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट झालं. तर ते तुम्ही चॅप्टर म्हणून पण काही काम केलंय काय? ते काय असतं? ॲक्चुअली नाशिकला आपल्याकडे चॅप्टर आहे. हां. चॅप्टर म्हणजे एक ब्रांच ऑफिस म्हणू शकतो आपण. तर ऑल इंडिया लेव्हलला इन्स्टिट्यूट आहे. ते इन्स्टिट्यूट मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या अंडर येतं. हं. त्याचे 4 भाग आहेत भारतामध्ये. हं. वेस्ट, साउथ, नॉर्थ आणि ईस्टला. येस. हं. तर वेस्टमध्ये जे रिजनल काउन्सिल आहे, ते काउन्सिलच्या अंडर आपलं नाशिक चॅप्टर आहे. तर त्या नाशिक चॅप्टरला मी मॅनेजिंग कमिटीमध्ये होतो. हां. अल्मोस्ट 2019 पासून. हां. 2019 ते 23 आणि 23 त्याच्या आधी पण होतो. हं. म्हणजे 19 ते 23 आणि त्याच्या आधीची जी 4 वर्ष होते, त्या पिरियडसाठी पण होतो. आणि शेवटच्या वर्षी म्हणजे 22-23च्या या वर्षामध्ये मी तिथे चेअरमन म्हणून पण होतो. त्याच्यामध्ये आम्ही सीएमएला हं. व्हिजिबिलिटी देणं. हं. स्टुडंट जे असतील, सीएमए स्टुडंट असतील, हं. त्यांना प्रॉपर एज्युकेशन मिळतंय की नाही, त्यांचे काय-काय गरज आहे. हं. त्यांना मग टाईमली एज्युकेशन असेल
हे सगळ्या गोष्टी प्रोव्हाईड करणं. हो. तर हा ॲक्चुअली तिथे माझा रोल होता आणि हो. हे सोशल वर्क आहे. कंप्लीटली सोशल वर्क आहे. याच्यामधून काही बेनिफिट काही नसतो. हो. म्हणजे मी जॉब करून ह्या गोष्टी एक तळमळ होती, की अ, ज्या गोष्टी मला माहिती आहे. हं. मला अवेलेबल नव्हत्या. नव्हत्या. ओके. ते बाकीचे जे स्टुडंट असतील त्यांना किंवा गरजू विद्यार्थी हो, असतील, तर हो, त्यांना या गोष्टींचा फायदा झाला पाहिजे. हो, यांनी तळमळ होती हो. आणि सी एक चांगली फील्ड आहे. तर त्या फील्डबद्दल पण लोकांना माहिती झालं पाहिजे. एक अवेअरनेस क्रिएट करणं, बरं. ही एक मला असं वाटत होतं. हं, त्यामुळे व्हिजिबिलिटीवरती आम्ही जास्त फोकस केला. हं. मग तुम्ही म्हणजे स्कूल कॉलेजेसमध्ये वगैरे जाऊन तिथे आम्ही करियर काउन्सिलिंग पण केलं. हां. दुसरं प्रिंट मीडिया असेल म्हणजे आपले न्यूज असतात. हं, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत, हं, पुढारी, दिव्य मराठी असे जे पेपर्स असतील, हं, या पेपर्समधून पण व्हिजिबिलिटीसाठी आपण भरपूर प्रयत्न केले. म्हणजे समजा काही उपक्रम असेल, एखाद्या ठिकाणी सेमिनार असेल हं. किंवा सिले सिलेबस बद्दल माहिती असेल, हं. तर ती माहिती पेपरमार्फत पोहोचवणं. अच्छा. म्हणजे एवढं जेणेकरून पण माहिती होईल, हो, सिलेबसबद्दल पण अ, कळेल हो, यांना जनरल पब्लिकला. हो. याच्यासाठी तिथे आपण तुम्ही त्याची मदत घेतली. सर आता तुम्ही एवढ्या खेड्यातून आलात. मामाकडे राहून शिक्षण केलं आणि आता एक छान सेटल आहात. तर आत्ता मागे पाहिल्यावर कुठेतरी असं वाटतं का अरे आपण म्हणजे हसायला येतं कुठल्यातरी गोष्टीवर, कुठल्यातरी क्षणावर किंवा आता असं वाटतं की "अरे यार, मी तिथं थांबलो असतो." कुठेतरी असा एक टर्न होता जिथं मला थांबायचं होतं. त्याच्यात बस झालं आता नको आणि तिथं जर असतो थांबलं असतं, तर आता मी आज इथे नसतो. तो क्षण आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच. ॲक्चुअली तसं जर क्षण म्हटलं तर मी ज्यावेळेस फायनलला होतो. हं, म्हणजे फायनलचा मी ज्यावेळेस अभ्यास करत होतो. हं, अ, मी पेपर देताना मला दोन्ही ग्रुप मिळून 100% म्हणजे सगळ्या सब्जेक्टमध्ये पास होतो. हां, आणि अ, एक ग्रुपमध्ये क्रायटेरिया असतो ॲक्चुअली हं, पासिंगचा क्रायटेरिया असतो. हं. 50% तुम्हाला सगळं जे ग्रुप आहे ते त्याचे मिळून तुम्हाला 50% पाहिजे. मार्क्स मिळवणं हं, आणि इंडिव्हिज्युअल सब्जेक्टमध्ये 40% हां. मिनिमम. हो. पण ज्यावेळेस मी दोन्ही ग्रुप दिले त्यामध्ये एका ग्रुपला मला अबोव्ह 40 होते हं, सगळ्यांमध्ये आणि सगळे मिळून 50% पण झाले. हं, दुसरा जो ग्रुप होता, त्या ग्रुपमध्ये सगळ्यांमध्ये 40 अबोव्ह होते. हं, पण सगळे मिळून माझे 50% झाले. म्हणून काय झालं, म्हणून मग एक ग्रुप मी पास झालो आणि दुसरा ग्रुप मी हे झालं म्हणजे माझा परत द्यावा लागला मला रिपीट करावं लागलं. हं, हं, आणि त्यानंतर परत मी ज्यावेळेस नेक्स्ट टाईम दिला, हं, तर नेक्स्ट टाईम मी परत माझी तीच परिस्थिती झाली, हं, की आता 40% पण क्रॉस केले हं, आणि 50% पण होत नाहीये. म्हणून मग मला ते कन्फ्युजन झालं होतं त्यावेळेस, की आता हे सोडून मी जॉब करावा, हं, की हे करून घ्यावं, कंप्लीट करून घ्यावं. हं, हं, एकच ग्रुप शिल्लक होता. हं. त्यामुळे तो एक असा पॉइंट आला होता, की मला ते थोडंसं कन्फ्युजन झालं होतं, की मला आता जॉब पण केला पाहिजे. हो. आता बरंच झालं म्हणजे अ, जवळपास 3 वर्ष याच्यामध्ये गेले झालेले होते. होते. हं. पण मी एक लास्ट ट्राय, की नाही आता असं समजायचं, की मी परत फेल होणार. असं समजून मी दिला अ, परत. परत फुल ट्राय केला, की ह्यावेळेस आपण एकदम चांगला अभ्यास करू आणि मी हे देऊ, ग्रुप देऊ. प्रयत्न करू. हो. त्यावेळेस मग मी पास झालो. म्हणजे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. हां, असं म्हणता येईल. हां. तुम्हाला बद्दल कसं समजलं? जसं मी उल्लेख केला, की बद्दल कॉलेजमध्ये आम्हाला माहीत झालं हं, शिक्षकांकडून. हं, दुसरं म्हणजे चॅलेंज एक घ्यायचं होतं, हं, की ज्यावेळेस मी 10वी होतो. हं, 10वी आम्हाला खूपच कमी मार्क भेटले. हं, पण ते कमी मार्क्स का होते? याचं आम्हाला माहिती होतं, की बॅकग्राऊंड माहिती होतं. हं, कमी मार्क्स का भेटले? हं, हं. कारण मी अभ्यासच नाही केला. बरं. तर अभ्यास केला तर आम्ही करू शकतो. हो. हा एक कॉन्फिडन्स होता, की आम्हाला एक कॅलिबर माहिती होते आमचे स्वतःचे. हं, म्हणजे आमचे फ्रेंड सर्कलमध्ये माझा अजून एक खूप चांगला मित्र आहे माझा. हं, तर त्याला आणि मला सेम पर्सेंटेज हं, म्हणजे 49.6% मला 10वी होते. हं, त्यालाही तेवढेच होते. हं, तो एक डॉक्टर आहे चांगला.
हं, त्याचं नाशिकमध्ये एक चांगलं मोठं हॉस्पिटल आहे. हं. आणि मी आज सी-एम-ए आणि एक चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये प्लांट फायनान्स कंट्रोलरचा सध्या रोल आहे. सर तुम्ही आता ज्या कंपनीमध्ये आहात, मग तिथे तुम्हाला काय-काय चॅलेंजेस फेस करावे लागतात? आत्तापर्यंतच्या प्रोफाईलमध्ये बघितलं तर चॅलेंजेस भरपूर असतात. हं, म्हणजे जे प्रोफाईल बघितलं तर प्रोफाईलमध्ये तुम्ही जी डेटा प्रोव्हाईड करता डिसिजन मेकिंगसाठी, हं. तो डेटा ॲक्युरेट असला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही प्रोव्हाईड केलेल्या डेटावरती पुढे जाऊन डिसिजन मेकिंग होणार आहे. हो, तर मी या प्रश्नाशी माझं अचीव्हमेंट्स पण मी लिंक करेल. हो. जेव्हा मी लास्ट ऑर्गनायझेशन होती माझी. हं, लास्ट ऑर्गनायझेशनमध्ये एक कॉम्प्लिकेटेड असाइनमेंट होती. हं, टोटल कॉस्ट मॅनेजमेंट ज्याला म्हणतो. हं, टोटल कॉस्ट मॅनेजमेंटमध्ये नुसतंच कॉस्टिंग नसतं. हं, त्यामध्ये स्ट्रॅटेजीचं पण एनालिसिस असतं. त्याच्यानंतर ओव्हरऑल तुमच्या बिझनेसची हेल्थ कशी हं, आहे, याची पूर्ण असेसमेंट होते. तर ती एक असाइनमेंट केली होती. त्या असाइनमेंटमध्ये याला ॲक्चुअली मला भरपूर चॅलेंजेस आले, हं, की ते करताना काय होतं, ज्यावेळेस तुम्हाला हे एनालिसिस करायचं असेल, त्यावेळेस इन्फॉर्मेशन अवेलेबल नसते. हं. तो डेटा अवेलेबल करणं, त्यानंतर त्या डेटाचं पूर्ण एनालिसिस करून त्याचा यूज करणं. हो, तर हे सगळं जे काही चॅलेंज आहे, ते चॅलेंज घेऊन आम्ही त्याच्यावरती काम केलं आणि त्याच्यातून जे आउटकम काढलं, हं, त्या आउटकमवरती बरेचसे पुढचे डिसिजन झाले. ते डिसिजन मेकिंग झाले आणि बरेचसे चेंजेस प्रोसेसमध्ये काही चेंजेस होते. काही हं, प्रोडक्टमध्ये चेंजेस होते. ते चेंजेस नंतर मॅनेजमेंटने केले हं. आणि डेफिनिटली त्याच्यामध्ये बिझनेस ग्रोथला हेल्प झाली. हो. म्हणजे सी-एम-एचा असं म्हणता येईल, की सी-एम-एचा रोल जो आहे, हं. तो बेसिक पाया जो आहे अ, कंपनीचा कुठल्याही, तर तो पक्का करणं हा हा आहे असं म्हणता येईल. पाया पक्का करणं ही थोडी मोठी कन्सेप्ट होईल. अच्छा. अ, म्हणजे तसं डिसिजन मेकिंगचा जो काही रोल आहे ना, हं, याच्यामध्ये डेफिनिटली सीएमएचा मोठा रोल असतो. हं, हं, म्हणजे मोठ्या ज्या ऑर्गनायझेशन असतील, एक पॉवर ग्रिड सारखी कंपनी आहे. हं, त्याच्यानंतर कोल इंडिया सारखी कंपनी आहे. हं. गेल जे आहे, गॅस हो, अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. हो. तर याच्यामध्ये जे सीएफओ लेव्हलला लोकं आहेत, हं, चीफ फायनान्शियल ऑफिसर असतील किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतील. हं. अ, ते ह्या लेव्हलपर्यंत ह्या मोठ्या पी-एस-यूमध्ये पण सी-एम-ए बसलेले आहेत. हो. दुसरं रिलायन्सचे जर आपण सी-एफ-ओ बघितले, हं. ते पण सी-एम-ए. म्हणजे ओके. एवढी वर्ल्डमध्ये लीडर आहे ही रिलायन्स सारखी कंपनी आणि हो. त्याच्यामध्ये अ, ज्या व्हायटल पोझिशनवरती बसलेला जो व्यक्ती आहे तो सी-एम-ए. सेम. आणि तो इफिशियंटली बिझनेस रन आज आपण बघतोय, तर रिलायन्स जिओ कसं ग्रो होतंय. ह्या ग्रोथमध्ये सी-एम-एचा रोल आहे आणि डेफिनिटली त्याचं इम्प्लिकेशन आपल्या इंडियन इकॉनॉमीवरती पडतंय. डेफिनिटली आहे. म्हणजे सी-एम-एचा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम पडतो किंवा खूप मोठा मोलाचा हात आहे. नक्कीच. सर आपला आता एआयचा जमाना आहे. तर एआयमुळे खूप ठिकाणी रोजगार वाढलेत, बेरोजगार वाढलेत. तर मग ह्या फील्डवर काय परिणाम होतो एआयचा? एआयचा परिणाम नक्कीच होतो. ऑटोमेशन जे काही झालेलं आहे आतापर्यंत हं, फायनान्स फील्डमध्ये सगळ्यात जास्त ऑटोमेशन फायनान्स फील्डमध्ये असते. हं. त्याच्यामध्ये रिपोर्टिंग ज्यावेळेस असतं, एखादा रिपोर्ट बनवण्यासाठी जर एखादा 2-3 माणसं लागत असतील, त्या 2-3 माणसांची आता गरज नाहीये. हं, म्हणजे जर एखादा सिंपल रिपोर्ट असेल, हं. ते सिंपल रिपोर्ट बनवण्यासाठी ते ऑटोमॅटिक आता काम करत एआयचा आहे. यूज करून ऑटोमॅटिकच रिपोर्ट तयार होतात. हो. दुसरं जी प्रोसेस असते, हं, त्या प्रोसेसमध्ये जर 8-9 लोकांची गरज असेल, त्या 8-9 लोकांच्या ठिकाणी 2च लोकांमध्ये ते काम होतं. हो. तर हा डेफिनेटली इम्पॅक्ट फील्डवरती आहेच. हं, दुसरं म्हणजे मी असं म्हणेल, की जेव्हा याचा इम्पॅक्ट बघायचा असेल, तर एआय जेव्हा सिस्टमला लिंक होतं, हं, सिस्टम म्हणजे आपण एस-ए-पी म्हणू शकतो. ज्यावेळेस कंपनी एस-ए-पीचा वापर करते हं, किंवा Oracleचं बेस्ड ई-आर-पी असेल. हं. त्याला जर डायरेक्ट लिंक झालं, तर डेफिनिटली 100% ऑटोमेशन होतं. पण ते लिंकिंग आत्तापर्यंत अजून कोणी एक्सेप्ट केलेलं नाहीये.
याचं लिंकिंग आपण सिस्टम सोबत करायचं. कारण करायचं. कॉन्फिडेन्शियलिटी तुमची तिथं थोडी व्हायोलेट होते. हो. म्हणून मग तिथे थोडंसं रिस्ट्रिक्शन्स आहेत. हो. पण इम्पॅक्ट डेफिनिटली आहे. हे. पण समजा मी सी कोर्स केलाय आणि त्याच्यासोबत जर मी एआय बद्दल पण थोडंसं आहे, घेतलंय नॉलेज वगैरे. तर त्याला किती अपॉर्च्युनिटीज आहे आपल्या देशामध्ये किंवा देशाच्या बाहेर? ॲक्चुअली आजच्या घडीला सी सोबत तुम्हाला एआयचं नॉलेज हे मस्ट आहे, असं मी म्हणेल. एआय असेल, डेटा एनालिसिस असेल, तर हे हं. सगळं नॉलेज मस्ट आहे. हं. हे तुम्ही नॉलेज घेतलंच पाहिजे. तेव्हा तुम्ही ग्रो होऊ शकता. हो. हं. जेव्हा तुम्हाला डेटा एनालिसिस माहिती असेल किंवा एआय माहिती असेल, हं. तेव्हाच तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन अवेलेबल असेल, ते त्या प्रॉपर फॉर्ममध्ये किंवा प्रॉपर शेपमध्ये तुम्ही मॅनेजमेंटला देऊ शकता डिसिजन मेकिंगसाठी. बरं. तर हे जर माहिती असेल सी-एम-एच्या स्टुडंट्सला, हं. तर डेफिनेटली ते ग्रो होऊ शकतात. म्हणजे बिझनेस अंडरस्टँडिंग तुम्हाला पटकन येतं हो. त्याने. ज्यावेळेस एनालिसिस करतात, डेटा एनालिसिस, तर बिझनेस अंडरस्टँडिंग डेफिनेटली लवकर येतं. आणि त्याने मॅनेजमेंटला ज्यावेळेस आपण डिसिजन मेकिंगला डेटा देतो, त्याचा यूज होतो. आणि आउट ऑफ किती आहेत डिमांड सी आहे का म्हणजे? डिमांड डेफिनेटली आहे. हं. म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही जर बघितलं, तर खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे ह्या याला. मी फ्युचर म्हणेल, हो. इकॉनॉमीचं फ्युचर म्हणेल किंवा कॉमर्सचं फ्युचर म्हणेल सी-एम-एला. हां. कारण ट्रॅडिशनल अकाउंटिंग जर म्हटलं, ट्रॅडिशनल अकाउंटिंग म्हणजे डेबिट क्रेडिट ज्यावेळेस करायचं असतं. हो. ते डेबिट क्रेडिटच्या अक्षरशः छोट्या जरी इंडस्ट्री बघितल्या आपण, हो. म्हणजे अक्षरशः स्मॉल स्केल जिथं एखादं एंटरप्राइज असेल, हं. तिथे सुद्धा ते काम डेबिट क्रेडिटचं काम आज सिस्टममध्ये होतं. ते काम करण्याची हं. माणसाला गरज गरज नसते. नाही. तिथं फक्त त्याने एंट्री केली, बिल एंट्री केली. ते बिल एंट्री केल्यानंतर ते कुठं-कुठं जायला पाहिजे, कोणकोणत्या जीएलला ते जायला ऑटोमॅटिक पोस्ट होतं. जर त्यानंतर काही ठिकाणी पेमेंट पण ऑटोमॅटिक होतं. हं. म्हणजे बिल स्कॅन केलं, तिथून पेमेंटपर्यंतची जी प्रोसेस आहे, हं. ह्या प्रोसेससाठी आधी खूप साऱ्या माणसांची गरज असायची हो. आणि मॅन्युअली व्हायच्या एंट्री. ह्या सगळ्या गोष्टी आता ऑटोमेट झाल्या. त्यामुळे डेफिनेटली जर स्किल तुमच्याकडे असतील, तर याच्यामध्ये ग्रो होण्यासाठी हेल्प होणार. हो. आणि बाहेर पण अपॉर्च्युनिटी आहेच आहे. नक्कीच. घरातले अजून फॅमिली मेंबर्स तुमचे जसं की मग त्यांना तुमच्याकडून आत्ता काय अपेक्षा आहे, की पुढच्या 5 वर्षात, 2 वर्षात किंवा तुमचं काय ड्रीम आहे का? पुढच्या 2 वर्षात तुम्हाला कुठे बघू शकता? कुठल्या पोस्टवर म्हणा किंवा अ, तसं पोस्ट वाईज जर म्हटलं, तर आता आत्ताच्या सिच्युएशनला स्ट्रेस लेव्हल खूप जास्त असते. हं. हो, तर मी जेवढी डेफिनेटली हां, पोस्ट जास्त तेवढं टेन्शन हां, जास्त. हां. तर डेफिनेटली मी करियर ओरिएंटेड आहेच. हं. पण दुसरं मला एक आवडेल, की फॅमिली व्यवस्थित फॅमिलीला वेळ देऊन किंवा फॅमिलीकडे लक्ष लक्ष. देऊन हं. जो काही माझा जॉब असेल, हं. तो जॉब करणं किंवा त्याच्यामध्ये ग्रो होणं. हं. हं. एकदम अचानक मोठं एक स्वप्न ठेवण्यापेक्षा मी फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करून हं. आणि मग मला ते जॉब करून ग्रो वाढवायचं व्हायला आवडेल. आवडेल. तुमच्या फॅमिलीमध्ये कोण-कोण? माझ्या फॅमिलीमध्ये टोटल आम्ही 6 लोक आहेत. हां. अ, माझे आई-वडील, मी, बायको, हं. मुलगी आणि मुलगा. हे माझ्या फॅमिलीचं आणि माझा एक मोठा भाऊ पण. अच्छा. मोठा भाऊ आहे आणि एक लहान बहीण आहे. सी आणि सी याच्यामध्ये काय तफावत? सी-ए आणि सी-एम-एमध्ये तसं सिलेबस वाईज बघितला तर खूप जास्त फरक नाहीये. हं. सी-एचा जर फोकस असेल, तो इन्कम टॅक्स असेल, फायनान्शियल अकाउंटिंग असेल, हं. तर याच्यावरती जास्त असतो. सी-एम-एचा जो सिलेबसचा फोकस आहे तो मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉस्टिंग आणि इनडायरेक्ट टॅक्स हं. हं. याच्यावरती जास्त असतो. आणि पासिंगचा क्रायटेरिया सेम आहे. म्हणजे हं. 40% एकाच सब्जेक्टला हो. आणि ॲग्रीगेटमध्ये 50. तुमचं 50% झालं पाहिजे. हे बेसिक क्रायटेरिया सेम आहे. हं. त्याच्यानंतर जी एक्झामचं स्ट्रक्चर आहे, हं. ते स्ट्रक्चर पण सेमच असतं. आत्ता समजा झालंय फ्रेशर कोणीतरी सी कोर्स केलाय आणि त्याला तुम्ही काय सजेस्ट कराल किंवा त्याला पहिलं पॅकेज साधारण कितीचं असेल?
आत्ताच्या ट्रेंडनुसार बघितलं तर 12 ते 15 लाखाच्या दरम्यान फ्रेशरला सी मिळतं. ओके. आणि हायेस्ट जर बघितलं, हां. तर एक 40 लाखापर्यंतचा आत्तापर्यंतचा हायेस्ट आहे. हं. जे इन्स्टिट्यूटचे कॅम्पस होते त्याच्या संदर्भात सांगतोय. हं, हं. तर हा साधारण सरासरी त्याचा आहे. नाही आणि तुम्ही त्या स्टुडंटला समजा सी झालाय, तर त्याच्यासोबत अजून काही कोर्स करण्याचा सल्ला द्याल किंवा काय सांगाल? कशावर फोकस करायला सांगाल? मी फोकस करायला सांगेल तो तर मी जसा उल्लेख केला डेटा एनालिसिस. हो. तुम्ही एआय माहिती करून घ्या. हं. सिस्टम माहिती करून घ्या. सिस्टममध्ये एस-ए-पी सिस्टम काय कसे चालते. हो. त्याच्यानंतर बॅकग्राऊंडला काय आता जी इन्फॉर्मेशन स्टोअर होते. हं. तर त्या बॅकग्राऊंडला बऱ्याचशा एंट्रीज होतात. हं. ते एंट्री कशा होतात? हं. ते हे सिस्टमचं अंडरस्टँडिंग असेल. त्यानंतर अ, दुसरं फायनान्शियल मॉडेलिंग करणं खूप गरजेचं असतं. हो. फायनान्शियल मॉडेलिंग कसं करायला पाहिजे. हं. नंतर त्याच्या रिलेटेड काही कोर्सेस आहेत. हं. तर तसे जर काही सर्टिफिकेट कोर्सेस असतील, डिप्लोमा कोर्सेस ते कोर्सेस केले पाहिजे. हं. त्यानंतर बजेटिंग एक खूप महत्त्वाचं फील्ड आहे. हं. बजेटिंग कसं करायचं? हं. फायनान्शियल ऑपरेटिंग बजेट असेल, फायनान्शियल बजेट असेल, तो कसा केला पाहिजे? हं. कोणकोणत्या गोष्टी त्यात कन्सिडर केल्या पाहिजे? हं. हे सगळं जे नॉलेज आहे, हे नॉलेज स्टुडंटनी घेणं गरजेचं आहे. घ्यायला म्हणजे अपग्रेड करणं महत्वाचं आहे अपग्रेड सोबत. करणं महत्वाचं. तर जसं की तुम्ही म्हणालात, की तुम्ही खेडेगावातून आलात आणि इंग्लिश काही एवढं हे नव्हतं वगैरे. हं. तर इकडं ह्या कोर्सकडे यायला इंग्लिश किती पर्सेंट पाहिजे किंवा चांगलं पाहिजे का? इंग्लिश चांगलं पाहिजे तर हा प्रश्न असेल तर डेफिनेटली इंग्लिश माहिती पाहिजे तुम्हाला. हं. व दुसरा सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही या फील्डमध्ये येताना तुमच्याकडे कॉन्फिडन्स पाहिजे. हं. मी करू शकतो. मी करू शकतो. हं. म्हणजे अ, जे स्कॉलर आपण स्टुडंट म्हटलं, हं. आपण बऱ्याचदा जज करत असतो, की एखादा आपल्या घरातला स्टुडंट असेल, त्याला 80% मिळाले. हं. तर तो ग्रो होऊ शकतो हं. आणि दुसरा एक असतो, ज्याला 60% मिळालेले असतात. हं. पण त्याच्याकडे आपण थोडंसं एक त्याला कमी कमी हे लेखतो. लेखतो त्याला, हो, की नाही, हो. नाही याला 60% आहे, थोडी बुद्धिमत्ता कमी आहे. तसं काही नसतं. म्हणजे तुम्ही प्रोफेशनल कोर्सेसमध्ये ज्यावेळेस म्हणताय, प्रोफेशनल कोर्सेसमध्ये सी-ए असेल, सी-एम-ए असेल, सी-एस असेल हं. किंवा दुसरे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात. हो. यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी असेल. हं. ह्या सगळ्या याच्यामध्ये ना सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जिद्द जी असते, पॉझिटिव्हिटी ती कष्ट सगळ्यात करण्याची तयारी. कष्ट करण्याची तयारी सगळ्यात महत्त्वाची. हो. मग तुमचा स्कॉलर जो विद्यार्थी असतो त्याच्यापेक्षा जो एव्हरेज असतो, हं. तो तो जास्त पुढे जातो. पटकन पुढे जातो कारण त्याला काहीतरी मिळवण्याची एक हे असते, जिद्द असते, की नाही, नाही माझ्याकडे काहीतरी कमी आहे, कमी दृष्टीने बघता, हो. कमी लेखताय मला. तर हं. मला सिद्ध करायचंय मला. तर ज्यावेळेस ते हे असेल म्हणजे ज्यावेळेस ही जिद्द असेल, तेव्हा तुम्ही डेफिनिटली याच्यामध्ये करू ग्रो होऊ शकता. शकता. तर आपल्या प्रेक्षकांसाठी काय सल्ला द्याल? प्रेक्षकांमध्ये मी ॲक्चुअली ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मी असा सल्ला देईन, हं. की जे न्यूनगंड असतात, हं. बऱ्याचदा आपल्याला असं वाटत असतं, की मला इंग्लिश येत नाही हं. किंवा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना हे वाटत असतं, की माझ्यात काहीतरी कमी आहे. हं. मी खेडेगावात राहिलेलो आहे हो. आणि शहरामधले जे विद्यार्थी असतात, त्यांना जास्त माहिती असतं, जास्त हं. नॉलेज असतं. तर हा एक न्यूनगंड बाजूला ठेवला पाहिजे. तर म्हणजे ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट आपण जर बाजूला ठेवली मुलांनी न्यूनगंड, हं. तर थोडं एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावं लागतं, पण सक्सेस सक्सेस 100% 100% मिळणार. सर पुन्हा एकदा तुम्ही आमच्या पॉडकास्टला आलात आणि एवढ्या बिझी शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.